नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सी के केसव फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. यस मुलांनो, सिडको भवनमध्ये एंटर करायचं आहे, अकाउंट्स क्लर्क व्हायचं आहे. याच्यासाठी एक्झाम रिसेंटलीच झाली होती. 10 जून 2025 रोजी एक्झाम झाली होती. त्याचा रिझल्टचा आपण वेट करत होतो. फायनली टुडे 15 ऑगस्ट 2025ला सिडकोचा रिझल्ट आलेला आहे. यस विद्यार्थी मित्रांनो, चला पुढची न्यूज आपण स्टुडिओ रूममध्ये बघूया. यस, सो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्टुडिओ रूममध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. सो सिडकोची अकाउंट्स क्लर्कची जी एक्झाम झाली होती 10 जून रोजी, त्याचा रिझल्ट आलेला आहे. ही एक्झाम कंडक्ट केली गेली होती IBPS कडनं. आणि IBPSचा जो एक पॅटर्न असतो रिझल्ट लावण्याचा, ज्याच्यावर डिजिटल सिग्नेचर असतो, IBPSचा डिजिटल सिग्नेचर, त्याच्यानंतर प्रत्येक कॅन्डिडेटचा रोल नंबर, त्याचं नाव, त्याचा सब्जेक्ट वाईज रिझल्ट. ठीक आहे, म्हणजे प्रोफेशनल नॉलेजमध्ये डिवायडेड आहे, बाकीचे सब्जेक्ट डिवायडेड आहे. तर प्रत्येकाचा तो रिझल्ट, नॉर्मल रिझल्ट, नॉर्मलायझेशनचा नंतरचा रिझल्ट, असं सर्व. आणि त्यातल्या त्यात वेटिंग लिस्ट असा काहीतरी प्रकार असतो. जे सुज्ञ विद्यार्थी आहेत, जे परीक्षा देत आहेत कंटिन्युअसली, त्यांनाही माहिती असावं. पण हा सर्व पॅटर्न क्रॅक करून, म्हणजे याच्या आधी सुद्धा महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंटचा रिझल्ट ट्रान्सपरंट नसल्यामुळे किंवा IBPSच्या पॅटर्नमध्ये नसल्यामुळे त्याच्या आपल्याला ऑलरेडी संभाजीनगर खंडपीठात केस चालू आहे. असं सर्व असताना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपलं स्वातंत्र्य थोडंसं हिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि IBPSने त्यांचा पॅटर्न कंटिन्यू ठेवत, त्यांचा धक्का जो द्यायचा तो कंटिन्यू ठेवत, त्यांनी नवीन स्ट्रक्चर अजूनच बनवलं आहे. आणि ते तर अजूनच जोरदार शॉकिंग आहे. आता हा नवीन स्ट्रक्चर काय आहे मुलांनो, परत एकदा सांगतो. नॉर्मली जेवढ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे, 1000 रुपये फॉर्म फी भरलेली, 1000 रुपये, 600 रुपये, वॉट एव्हर, तर प्रत्येकाचा हा बेसिक राईट वाटतो मला की प्रत्येकाला एवढं तरी कळावं की त्याचा रिझल्ट काय आला. जास्त काही नाही, कमीत कमी त्याला त्याचा रिझल्ट तरी सांगा, सिलेक्ट नसेल झालं तरी. पण IBPS म्हणताय आज कुछ तूफानी करते हे. आता आज कुछ तूफानीमध्ये काय करायचं बघा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. आता जस्ट तुमच्यासमोर रिझल्टची लिस्ट दिसते. ओके, व्हिजिबल नाही आहे, कॅमेरामन फोकस ऑन द स्क्रीन. हां, सो बघा स्टुडंट्स, लिस्ट ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड शेड्यूल ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. संपला विषय. ही लिस्ट आहे कोणत्या कॅन्डिडेटची, जे इलिजिबल आहेत DV म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं शेड्यूल दिलं आहे. ठीक आहे, सो बघू शकता तुम्ही, सिडको हॅज कंडक्टेड ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ अकाउंट्स क्लर्कसाठी अकाउंट्स क्लर्कसाठी एक्झाम झाली होती 10 जून 25ला. आणि त्याची लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट, ही डायरेक्ट क्वालिफाईड लिस्ट, काही विषय नाही, या कॅन्डिडेटने उपस्थित राहायचं. 1 2 3 4 5 6 7 113 टोटल नाव दिलेले आहेत कॅटेगरी वाईज. So above list is as per the roll numbers and not as per the marks secured by candidate. हे पण क्लिअर सांगितलंय. 113ची जी लिस्ट आहे, म्हणजे 1 नंबरचा टॉपर आहे, 2 नंबरचा त्याच्यानंतरचा नंबर आहे असं नाहीये. दिस इज लिस्ट ॲज पर द रोल नंबर्स, नॉट ॲज पर द मार्क्स सिक्युअर्ड. ठीक आहे, त्याच्यामुळे असं पण काही तर्कवितर्क लावू नका की नंतरवाले वेटिंग लिस्टमध्ये राहतील आणि वरचे सिलेक्ट होतील, असं काही तर्कवितर्क लावू नका. त्यांनी क्लिअर करून दिला आधीच. ठीक आहे, मार्क्स सिक्युअर्ड बाय क्वालिफाईड ॲज वेल एज नॉन क्वालिफाईड कॅन्डिडेट विल बी डिस्प्ले ॲट द टाइम ऑफ फायनल रिझल्ट डिक्लेरेशन. ओ हो सर, IBPSचा पॅटर्न आहे, ते रिझल्ट नंतर सांगतात, पण त्यांचं काम एकदम ट्रान्सपरंट आहे. धन्यवाद. ती ट्रान्सपरन्सी ते ठेवणार आहेत. क्वालिफाईड नॉन क्वालिफाईड सगळ्यांना सांगणार आहेत. केव्हा? ॲट द टाइम ऑफ फायनल रिझल्ट डिक्लेरेशन. म्हणजे आम्ही DV BV सगळं आटपून घेऊ आणि मग तुमच्याकडे येऊ आणि मग तुमच्याबद्दल आम्ही बोलूया. ठीक आहे, सो कॉर्पोरेशन रिझर्व द राईट टू कॉल फॉर ॲडिशनल कॅन्डिडेट फॉर DV अँड व्हेरिफिकेशन ॲज पर द रिक्वायरमेंट. आणि हो, कॉर्पोरेशनकडे राईट आहे, जर त्यांना वाटलं की 113च्या व्यतिरिक्त आता 113 झाले, DV मध्ये क्वालिफाय नाही झाले, त्यांना अजून कॅन्डिडेट जेवढी नंबर ऑफ रिक्वायरमेंट कॅन्डिडेट आहे तो क्रायटेरिया फुलफिल नाही झाला, मग जर त्यांच्या मनात आलं, त्यांचा मनाचा विषय, त्याचं मन कोणी ओळखू शकत नाही, त्यांच्या मनाचा विषय आहे की त्यांच्या मनात आलं DV मध्ये एवढं सगळं 113 मध्ये काम होत नाहीये, मग ते अजून ॲडिशनल लिस्ट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर करतील आणि त्यांनाही बोलवतील. आणि ते सगळं झाल्यानंतर बाकीचे जे पोरांनो, तुम्ही जरी फॉर्म भरला, पैसे भरला, काय उपकार नाही केले, तुम्ही रिझल्ट पाहिजे तुम्हाला, थोडं दम धरा, आम्ही सगळं DV BV आपटून घेऊ आणि मग तुमच्याकडे येऊ, मग तुमचा रिझल्ट सांगू, तुम्ही डिस्क्वालिफाईड आहे असे तुम्हाला काय करायचं रिझल्ट पाहून. जे क्वालिफाईड कॅन्डिडेट आहे त्यांच्यासोबत बोलू आम्ही फक्त. ठीक आहे, सो बेसिकली शेड्यूल फॉर डॉक्युमेंट सबमिशन ऑर व्हेरिफिकेशन प्रोसेस. देवीचं जे डेट दिलेलं मुलांना, नंबर ऑफ कॅन्डिडेट 113 अकाउंट्स क्लर्कचे, आणि ते 113 लोकांना 21 ऑगस्ट, आता फक्त 113 असल्यामुळे सोबतच 21 ऑगस्ट 2025ला जो ॲड्रेस दिलेला आहे मुलांना, नवी मुंबईचा, ऑडिटोरियम सिडको भवन, सेक्टर 10, CBD बेलापूर, नवी मुंबई. सो 11 वाजेपासून हे सर्व DVचा प्रोग्राम चालणार आहे. एका दिवसात DV होऊन जाईल. ऑफकोर्स नंबर ऑफ कॅन्डिडेट प्रॅक्टिकली 113 असल्यामुळे ते शक्य पण आहे. ठीक आहे,
सो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं याच्यात नाव असेल डेफिनेटली धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन. सर तुमचे किती नाव आहे पोरांनो, तुमचे किती आमचे किती, त्याच्यासाठी नाही इथं आलोय. आता सध्या तुम्हाला जस्ट गुड न्यूज द्यायला आलोय. तुमचा रिझल्ट लागलाय, डेफिनेटली बघा, सर्च करून बघा. आशा करतो नक्कीच तुमचं याच्यात नाव असावं, तुमचं सिलेक्शन व्हावं. ट्रान्सपरंट आहे नाही आहे वरच्याला माहिती, पण रिझल्ट लागलाय, दॅट इज द कन्क्लुजन. ठीक आहे, चला लवकरच भेटूया पुढच्या अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय भारत.